जेवढा अपेक्षित आहे तेवढा आम्हाला दिसत नाही. त्याच्यात आणि मी सगळं काम सरकारवर टीका करण्यासाठी भाषण करत नाहीये, पण मला असं वाटतं आपली पण सामाजिक बांधिलकी आहे की त्याच्यात धोरणात्मक सोशल इम्पॅक्ट आपल्या कामातून आला पाहिजे. आता सोशल इम्पॅक्ट कसा तुम्ही क्वांटिफाय करता? म्हणजे माझं सगळ्यात लाडकी स्टोरी म्हणजे धोंड जेवण म्हणतात ना त्याची आहे. मला हे नेहमी कौतुकास्पद वाटतं, कारण का मला धोंड जेवण कधीच माहिती नव्हतं. शिंदेंनी माझ्या वडिलांना बोलवलं नाही कधी जेवायला, ना पवारांनी सदानंद सोळेंना बोलवलं. त्याच्यामुळे मला धोंडी जेवण काय असतं हे माहितीच नव्हतं. पण ते मला कुणामुळे कळलं तर रीलमुळे कळलं. मी रोज 5 मिनिटं रील बघते, हे मी कबूल करते, पण मी 5च मिनिटं बघते. माझ्या फोनला लॉक आहे. मी 5 मिनिटं रील 24 तासात बघितले की माझा रील लॉक होतो, नाहीतर 2 तास तिथे झालं खासदारची गेली तिकडे रील बघण्यात. तर मी तुम्हालाही विनंती करीन की 5च मिनिटं रील बघा सगळेजण. आणि ते बघता ते खरं नसतं. काल ते पत्रकार माझ्यावर म्हणले कॉमेंट द्या. आजकाल मी बघते पुणेकरांमध्ये, वंदनाताई तुम्ही जरा लक्ष घाला, आजकाल रील्स करून नको ते पुण्यात व्हायला लागलाय. ते कुठेतरी थांबवा प्लीज. आणि त्याच्यात रिस्क पण इन्व्हॉल्व आहे. त्याच्यामुळे हे रील्सचं गंमत म्हणून ठीक आहे, पण ती गंमत आहे एवढंच समजून करा. त्याच्यात आज जे मी वर्तमानपत्र आणि मीडियावर बघते अतिशय काळजीचं आहे. त्याच्यामुळे एक समाज म्हणून रील्समध्ये सेफ्टी फर्स्ट हे घरी जाऊन प्लीज प्रत्येकाने आपल्या मुलांना. त्यांनी सांगितलं की दर 3 वर्षांनी जावयाला बोलवायचं आणि जावयाचे पाय धुवायचे. म्हणलं कशासाठी? म्हणले नाही अशीच पद्धत असते. तर मी म्हटलं की मी माझ्या लोकसभा मतदारसंघापासून सुरू करणार. जरूर धोंडी जेवण करा, माझा त्याला विरोध नाही, पण असं करूया आपण सासूनी त्याचे पाय धुवायच्या ऐवजी जावयानी आईचे आणि सासूचे पाय धुवायला पाहिजे. ती एवढी सोन्यासारखी मुलगी आम्हाला दिली आणि दोघं आईचे पण धुवायला, सासू दोघींचे धुवा, माझं काय म्हणणं नाही. आणि दोघींना जेवायला न्या किंवा तुम्ही नवरा जेवायला बाहेर न्या, घरी बोला, पुरणपोळी करा, काही करा, पण आई वडिलांना मुलीच्या का मुलाच्या पाय धुवायला एक कुठेतरी थांबलं पाहिजे. कृती करा, जावयाला मुलगा करा आणि सुनेला मुलगी करा, डोक्यावर बसवा, दिल में बैठो. आणि ह्या सगळ्या ज्या प्रथा आहेत ह्या सोशल चेंज दाखवतात आणि ते इंस्टाग्राममध्ये कौतुकाने दाखवत होते. कुठली कौतुक करण्यासारखी गोष्ट नाही. यू हॅव टू लीड बाय एक्झाम्पल. जेव्हा लोकप्रतिनिधीच अशा गोष्टी करतात त्याचं समाजाचं चित्र दाखवतात. त्यामुळे धोंडी जेवण हे एक निमित्त आहे मला तुम्हाला सांगायचं की आजही महाराष्ट्रामध्ये हुंड्याचे प्रश्न आहे. गेटकेंचं लग्न आजही मराठवाड्यात होतं का नाही मेहबूब? त्यामुळे ह्या गोष्टी मग थांबणार कधी? निर्मलाताई गाव फिरत असतात, त्या रोज लढत असतात, एक तरी केस येतेच त्यांच्याकडे. म्हणजे कुठल्या तरी मुलीवर कौटुंबिक हिंसाचार. पूजा आहे का इथे पारगे? पूजाने एक मोठा कार्यक्रम जिल्हा परिषदचा केला होता, मला आठवतं. कोविडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त कौटुंबिक हिंसाचाराचं डॉक्युमेंटेशन कधी झालं? कोविडच्या काळात झालं. मग 21व्या शतकात आपण 30 वर्ष एवढी मोठी धोरणं केली आहे. आमच्या सविताताई जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झाल्या, आमच्या वंदनाताई पुण्याच्या महापौर झाल्या. एवढी मोठी क्रांती घडली. अनुआगांनी थर्मॅक्सची कंपनी शून्यातून मोठी केली. तरी आमच्या घरातल्या महिलांना जर ह्याचं आजही ह्या गोष्टी होत असतील तर ह्याचा समाज म्हणून आपण आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण समाज म्हणून कुठे कमी पडतो. आणि हे भाषण फक्त महिलांसाठी नाही, पुरुषांनीही आत्मचिंतन केलं पाहिजे आणि प्रत्येक आईने विचार केला पाहिजे की माझ्या मुलाला मी काय शिकवते. आणि त्याची सुरुवात मी स्वतःपासून केली पाहिजे. माझा पण मुलगाच आहे.